श्रीराम समर्थ. नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त. नामस्मरणामध्ये रोज नित्य नवा आनंद, प्रेम, उत्साह येण्यासाठी प्राध्यापक के व्ही बेलसरे लिखित संग्रहित नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम भाग 3. आयुर्वेदाने रोग मुळापासून जातो, पण त्याला वेळ लागतो. तसे नामाने वेळ लागेल, पण सर्व रोग मुळापासून जाईल. इंग्रजी औषधाने रोग वरवर नाहीसा होतो किंवा इंजेक्शन दिल्याने दुःखाची जाणीव कमी होते, पण रोग आत असतोच. तसे इतर साधनांचे आहे. श्रीराम नामाचे महत्त्व सांगताना जी अनेक उदाहरणे महाराज देत, त्यातील हे एक महत्त्वाचे उदाहरण. मनुष्य परमार्थाला लागतो तो रोगाचे, भवरोगाचे निर्मूलन होण्यासाठी. ह्या भवरोगाला कारण असते ते माणसाचे मन, त्याचे विकार, त्याच्या भगवंताशिवाय असणाऱ्या वृत्ती. जोवर या बाबींवर नियंत्रण येत नाही, तोवर रोगाचे उच्चाटन अशक्य. मन एव कारणम बंध मोक्षयो हो असे म्हणतात ते याच कारणासाठी. हे मन बदलणे ही प्रक्रिया सुरू झाली म्हणजे माणूस परमार्थाला लागला असे म्हणता येईल. नाम हे असं साधन आहे जे यावर रामबाण औषध आहे. इतरत्र भटकणाऱ्या मनाला आवर घालण्यासाठी नाम हे आयुष्याचे सर्वोत्तम मूल्य पाहिजे असे परमपूज्य बाबा बेलसरे अनेक ठिकाणी सांगतात. वर म्हटल्याप्रमाणे नाम हे मुळापासून बदल घडवून आणणारे असे एकमेव साधन आहे. नाम हे भक्ती मार्गाचे मर्म आहे. ज्ञानमार्गामध्ये हा बदल माणसाला स्वतःच्या मनावर आहार विहार यांच्या संयमाने बळजबरीने आणावा लागतो. त्याशिवाय ज्ञानमार्ग पुढे चालू शकत नाही. भक्ती मार्गात, नाममार्गात मात्र जेव्हा भगवंताच्या प्रेमाने भिजून जाऊन भक्त त्याला आवडीने पुकारतो, नाम घेतो, तेव्हा त्याचे मन आपोआप त्या धारेमध्ये डुंबू लागते आणि मनाची, दृश्याची खेच कमी होते. यासाठी पूज्य बाबा बेलसऱ्यांनी एके ठिकाणी पाणी आणि अग्नी यांचे उदाहरण दिले आहे, जे इथे अतिशय प्रयुक्त आहे. पाणी देखील स्वच्छ करते, त्यात बदल, चेंज घडवते. अग्नी हा जाळून टाकतो आणि रूपांतर, ट्रान्सफॉर्मेशन करतो. म्हणून नाम हा अग्नी आहे. हिंदू वेदांमध्ये अग्नीला अतिशय महत्त्व आहे. ऋग्वेदातला पहिलाच मंत्र अग्निमंत्र आहे. तेव्हा असा हा नामरूपी अग्नी मनुष्याचे विकार जाळून टाकतो आणि विकारग्रस्त प्राण्याचे सत्पुरुषात रूपांतर करतो. याचे अजून एक कारण म्हणजे आयुर्वेद जसा पूर्वापार एकाच तत्वावर आधारित आहे, तसे नाम हे अनादि अनंत आहे. त्यात बदल नाही, वाढ नाही, घट नाही. असे जे कधीही न बदलणारे असते तेच मनुष्याच्या अंतःकरणाचा ठाव घेऊ शकते आणि त्याच्यात परमार्थिक परिवर्तन करू शकते. मुळापासून रोग हटवणारा आयुर्वेद आणि नाम यांची यास्तव महाराजांनी समानता दर्शवली आहे. कदाचित ज्ञानमार्गात लवकर आढळणारी सिद्धी, अनुभव नाममार्गात दिसणार नाहीत किंवा त्याला वेळ लागेल, परंतु जे साधेल ते कायमचे असेल यात शंका नाही. परमपूज्य बाबा बेलसरे. माणसाला लाभलेले जीवन ही त्याला निसर्गाने दिलेली मौल्यवान देणगी आहे. जीवन जगणे ही एक कला आहे. माणूस आपल्या जीवनाचा कारागीर आहे आणि कलेचे साधनही आहे. शरीराला जसे रोग पछाडतात तसे मनाला षड्रिपू निस्सत्व करतात. मग जीवन एक दीर्घ आणि धीम मरणच वाटू लागते. मन हे मृगजलासारखे, म्हणूनच माणूस ही सतत अशांत राहतो. माणसाचा आनंद आणि सौख्य त्याच्याच ठायी असते. खऱ्या प्रेमाला, निस्वार्थी प्रेमाची साथ देणारा गुरु त्याच्याच अंतःकरणात विद्यमान असतो. केवळ अध्यात्माने स्वानंदाचा शोध लागू लागतो. अध्यात्म म्हणजे बहिर्मुख मनाला अंतर्मुख करणे होय. मी कोण, कशासाठी आलो अशा सारासार विवेकालाच आध्यात्मिक विचार म्हणतात. आपण मनाच्या ताब्यात न जाता मनालाच आपल्या कह्यात ठेवून मनाला चैतन्यमय राखणे या समान सिद्धी नाही. आनंदाचे डोही आनंद तरंग, हे तरंग अनुभवण्यासाठी लागणारे संवेदनशील मन फक्त आपल्यापाशी हवे. अशी निखळ आनंदाची अपूर्वय आपल्या वाट्याला येण्यासाठी आध्यात्मिक विचारांची जाण हवी, उमजून घ्यायची जिज्ञासा हवी, तसेच स्वतःपासून अंमलबजावणी करण्याची जिद्द हवी. संतांनी समाधान मार्गाचा शोध लावला. स्वतःच्या जीवनात चैतन्य काठोकाठ भरले. आपले जीवन आनंदमय आणि मंगलमय बनवले.
ते प्राप्त करण्याचा सहज सोपा असा सरळ नामसाधनेचा मार्ग त्यांनी जगाला सांगितला, जेणेकरून मानवी जीवनाचे खरेखुरे ध्येय पदरात पडू शकेल. कर्तव्याचे व्यवहार करीत आपल्या मनाचे समाधान निरंतर टिकून राहण्याचा मार्ग अध्यात्म होय. मुंडा म्हणजे ज्यात बी बियाणं साठवतात ते. लोक पुढच्या वर्षी पेरणी करण्यासाठी बियाणं साठवतात. आता त्यातून धान्य काढलं आणि ते पेरलं शेतात, तर ते वाया गेलं असं म्हणता येईल का? ते वाया जाणार नाही, ते उगवणारच. तसंच सत्पुरुषांनी सांगितलेलं कधीही वाया जाणार नाही. एक शास्त्री महाराजांना भेटले. महाराज त्यांना सांगत होते आणि शास्त्री डुलक्या खात होते. नंतर श्री बेलसरे महाराजांना म्हणाले, त्या शास्त्रीबांना सारखी झोप येत होती आणि आपण त्यांना सांगत होता. महाराज म्हणाले, त्यांचा दोष नाही, तो म्हातारा माणूस बिचारा काय करणार. पण पुढे म्हणाले, त्यांच्या काहीतरी कानात शिल्लक राहील की नाही ते पुरेल. काय कळवळा असतो त्या जीवाबद्दल. स्वामी रामतीर्थांनी फार छान सांगितले आहे, सामान्य माणूस बोलतो तो मीपणाने बोलतो, पण सत्पुरुष जेव्हा बोलतो तेव्हा त्यांचा आत्मा याच्या आत्म्याशी बोलतो. म्हणून ते म्हणाले, त्यांचं बोलणं आत जातं, ते विसरत नाही कधी. आज्ञापालनामध्ये हे मर्म आहे. त्यांचं का ऐकावं, तर ते त्या तळमळीने व निस्वार्थीपणाने सांगतात म्हणून. प्राध्यापक बेलसरे. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.